नमस्कार बहिणींनो, आज आहे 29 जानेवारी 2026. ओके. सो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या आज अपडेट आले आहेत ते आपण बघून घेऊयात. तर आता पहिली अपडेट आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पॉसिबल अपडेट की लाभार्थींना आता योजनेचे जी लाडकी बहीण योजना सध्या चालू आहे, जे 1500 रुपये मिळतात तुम्हाला भगिनींना, 2100 पर्यंतचा हप्ता मिळण्याची आता शक्यता आहे. म्हणजेच वाढवून पैसे जे 1500 रुपये मिळत होते आता ते वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहेत, अशी शक्यता आहे. सरकारकडून हा मोठा अपडेट आता सध्या आला आहे. हे मुख्य रूपाने पुढील किस्त किंवा रकमेच्या वाढीत संदर्भात आहे. ओके. सो आता लाडकी बहीण योजनेत आज काही हा सर्वात मोठा अपडेट म्हणता येईल. लाभार्थींना भविष्यात 2100 रुपये पर्यंतचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मुख्य रूपाने बेसिकली जानेवारी किंवा पुढील किस्त संबंधित आहे. म्हणजेच की हे फेब्रुवारीपासून चालू होऊ शकतं किंवा जानेवारीपासून. याचा फायदा महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी होईल. ओके. आता दुसरी अपडेट काय, KYC समस्यांवर प्रतिक्रिया. ओके. सो लाडकी बहीण योजनेतील KYC ओळख भरण्याच्या त्रुटीमुळे बऱ्याच महिलांना हप्ते उशिराने मिळत आहेत. म्हणजेच काय, आता KYC पहिल्यांदा जर चुकली आहे महिलांची, मागं जे एकदा भरायला लावली होती KYC फॉर्म, त्यात महिलांनी काय चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून वगळण्यात आलं. म्हणजे त्यांचं उत्पन्नाचा दाखला पण क्रायटेरियामध्ये बसतात, त्यांना गरज पण आहे, आर्थिकदृष्ट्या पण त्या अवलंबून आहेत लाडकी बहीण योजनेवर. ओके. तरी त्यांचे पैसे आता होल्डवर राहिले आहेत फक्त KYCच्या चुकीमुळे. ओके. आता यामुळे उशिरामुळे KYCमुळे त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाहीत. आता आणि नवीन हेल्पलाईन नंबर किंवा उपाययोजना करून हे दुरुस्त करण्याचा आता सध्या प्रयत्न आहे. आता ती एक हेल्पलाईन नंबर तर काढली होती, पण आता त्यावरच महिलांनी तक्रारी केल्या आहेत की आमच्या समस्यांचं निवारण होत नाही आहे. ओके. आणि खूप साऱ्या लाडकी बहिणींचे पैसे नोव्हेंबरचे झाले, डिसेंबरचे झाले, अडकले आहेत फक्त KYCमुळे. आणि ज्या महिलांचे KYC आत्ता सध्या कंप्लीट आहे त्यांनी स्टेटस एकदा चेक करा. जर तुमचं स्टेटस दाखवत असेल बरोबर, तर तुमचे पैसे येतील. फक्त थोडासा वेट करा. आणि तुमचे जर पैसे आले नसतील तर कोणत्या महिन्यापासून नाही आले हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये सांगा तुम्ही. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. आणि कारण काय आहे ते सुद्धा सांगा. आणि तुमचं स्टेटस काय दाखवत आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. ओके. मी नक्कीच तुम्हाला सांगेन. ओके. आता काही महिलांना त्यांच्या KYC ओळख नोंदणी जी असते त्या त्रुटीमुळे हप्ते त्यांचे थांबले आहेत किंवा उशिराने मिळत आहे. सरकारने हे दुरुस्त करण्यासाठी आता हेल्पलाईन नंबर तर सध्या चालू केला आहे, पण त्यावर सुद्धा तक्रारी येत आहेत आणि सुधारित पोर्टल उघडले आहेत. त्यामुळे लाभार्थीने आपली नोंदणी योग्यरित्या पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे सध्या. ओके. आणि राज्यात आज बेसिकली शोक पण आहे. ओके. आपले अजित पवार उपमुख्यमंत्री, ओके, अजित पवार यांचे दुर्दैवी दादा यांचे निधन झाले आहेत. राज्यात 3 दिवस आता शोक आहे. त्यामुळे प्रशासन व योजना कार्यालय थोडीशी प्रभावी असू शकतात. ओके. सो आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांचा राज्यात शोक असल्यामुळे काही योजना कार्यालय सध्या आता बंद असू शकतात 1-2 दिवस किंवा व्यवहार थोडासा उशिरा होतील. ओके. त्यामुळे लाभार्थ्यांनी याची माहिती ठेवावी. ओके. एवढंच सांगेल की आज 29 जानेवारी 2026 लाडकी बहीण योजनेबद्दल थेट पैसे जमा झाल्याचे अपडेट अजून तर आले नाही आहे, पण भविष्यातील हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे अपडेटनुसार तर. ओके. सरकारने स्वतः सांगितलं आहे. आता 2100 रुपये मिळतीलच का याचा माहीत नाही, पण तुमची KYC कंप्लीट असेल तर चांगलं आहे. स्टेटस तुम्ही चेक करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये सबस्क्राईब करून नक्कीच सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. ओके. थँक्यू.